आणि पंजाबचा सिंह सोनू कुमार अशी कुस्ती सर्व गावकरी आकड्यावरती गेलेले आहेत. पैलवानावरती प्रेम आहे ते. देवकोते सर हा हलकीवाले शांत बसा. कोणी बोल टाळ्या वाजा टाळ्या एकदा टाळ्या. अरे ही जी गदा आहे माझे वडील कैलासवासी गेल्या 4 महिन्यापूर्वीच हलकीवाले बोलायचं नाही मध्ये. पाडुळे जर शांत बस की बाबा. हा या ठिकाणी गदा जी ठेवलेली आहे देशमुख कुटुंबियांच्या वतीनं जशी महाराष्ट्र केसरीला मामासाहेब मोहोळांची गदा असते तशी आजपासून दरवर्षी ह्या कुस्तीची परंपरा किती दिवस पुढे चालेल. आमच्या कुटुंबातील जे सर्व सदस्य कैलासवासी गुंडाजी देशमुख माझे आजोबा ही वडिलांच्या स्मरणार्थ आहे. पुढच्या वर्षीपासून माझे आजोबा गुंडाजी देशमुखांच्या स्मरणार्थ कायमची 1.25 किलो चांदीची गदा आणि कायमचे 21,000 रुपये हे भावी पिढ्यामध्ये कायमची मी जाहीर करतो सर्वांच्या आमच्या कुटुंबियाच्या वतीनं. आणि पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर घोटडे आणि त्यांना सहाय्यक पंच कामगार केसरी जीवन बिराजदार 2 पंचाने हात थांबायचे विनंती दोघाला. ही राम लक्ष्मणाची जोडी. आणि संदीपान भया शेळके साहेब आपण हात थांबा. गदा आपल्या जवळ राहू द्या. त्या गदेसाठी फाईट होणार आहे. कुस्ती लागेल. सोनू कुमार हात उपर करिए. सोनू पंजाबचा सिंह लाला लजपतराव यांच्या भूमीतला गडी आकड्यावरती आलेला आहे. तर महाराष्ट्राचा धारेवाग शैलेश शेळके उपमहाराज केसरी बोला. चड्डी धरून कुस्ती चालत नाही. मराठवाड्यातलं मैदान आहे. पंच ए पहलवान सोनू पहलवान इधर ध्यान दीजिए. जांगिया मत खींचने का. हाँ जांगिया खींचने का नहीं, जांगिया पकड़ने का नहीं. आणि एक नजर चुकीने सत्कार राहून गेलेला आहे. मी संयोजन कमिटीतर्फे त्यांची माफी मागतो. क्राईम ब्रांचचे सन्माननीय माने साहेब रणधीर सिंग माने साहेबांचा सन्मान आखाड्यात होणार आहे. त्यांना विनंती आपण आखाड्यात या. आलो देवकोते सर. हा एक कुस्ती माझ्या बाहेर गेल्यानंतर संपन्न झालेले पंकज पवारची कुस्ती झाली. त्यावेळेस मी बाहेर पाणी प्यायला गेलो होतो आणि त्यानं धोबी मारले बरोबर का. आणि मी 2100 रुपये जाहीर केले होते पण मी धोबी पाहिली नाही. तरी सुद्धा माझ्या पठ्ठ्यावर विश्वास आहे. त्याचा मित्र आला मला सांगायला पंकजनं धोबी मारली. आता 2100चे 2,500 रुपये झाले. 2100चे 2,500 रुपये पंकजला माझ्यातर्फे बक्षीस. रमेश माने शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी त्यांचे चिरंजीव इथं आलेले आहेत. 7 वेळा महाराष्ट्राला गोल्ड मेडल घेणारे रमेश माने साहेबांचे चिरंजीव बबलू माने साहेब मोळी पेक्षा बाजूला टेम्पो भरला जार ठेवलेला पाण्याची व्यवस्था बाजूला आहे. बॅक्ट्रोचा बादशाह म्हणून ज्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो तो शैलेश शेळकेचा कब्जा सोनू कुमारनं घेतलेला आहे. कुस्ती पहा कोण कधी काय करील काय सांग. रमेश माने आणि रवींद्र माने. रवींद्र माने पैलवान पुलगावच्या आदिवासी. एक वाघ आहे तर एक सिंह आहे. एक वाघ आहे तर एक सिंह आहे. वाघासिंहाची लढत आहे. पोलादी मनगट मनगटाला भिल्ली. आणि यात्रा कमिटी सरपंच साहेब जरा इकडे बघाव. आता चेहरा समाधान दिसायला लागलाय जरा. हा यासाठी केला होता टास. माझ्या जीवीच्या वडी पंढरपुरा नेही नगुडी गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. मानेतला खच काढायला लागला सोनू. सोनू चांगला जबरदस्त पैलवान वाटायला लागलेला आहे. भैयासाहेब आपण हातच थांबा घेऊ. भैयासाहेब
तुमची आवश्यकता आहे. जर पंचांना नाही जमलं तर थर्ड अंपायर असावा लागतो. तिकडं पाटोळ पैलवानच्या खांद्यावरती गदा आहे. कुस्ती निकाली झाली तर गदा द्या, नाही तर तशीच घराकडे घेऊन जावा. हा गरबी जवळच आहे म्हणा. ती काय चल म्हणणार आहे काय घराकडे? लय चिंगूस असते अशी बारक्या गटातलं गडी नाही म्हणायचं तसा मोठ्या मनानं. बर बर बर. आणि खालून निघण्याचा प्रयत्न उजवा गुडघा खडा केलेला आहे महाराष्ट्राच्या ढाऱ्या वाघानं. पुन्हा तक्तीला जवळ वाटणाऱ्या सोनूनं तो हल्ला धुडकावला. मानेवरती कोपराचा घुटणा ठेवलेला आहे. काही घडू शकतंय. पापण्या मिटू नका आणि टाळा करत टाळा. हाताची किल्ली तोडून निघतोय तो शैलेश शेळके, याच गावचा आणि याच पार्टीचा जबरदस्त सुपुत्र आहे. पकडीतून सिंहाच्या जबरदस्त पकडीतून वाघ सही सलामत सुटलेला आहे. वादळापूर्वीची शांतता आहे. मैदान भरल्या भरल्या वाटलं मैदान होतं का नाही पूर्ण, पाऊस पाणी काहीतरी अडचण घेते का काय वारं कवदा, पण त्या भीमाशंकरला काळजी या कुस्तीची. कुस्ती हा घामाचा खेळ आहे, कष्टाचा खेळ आहे. आणि आज खरं तर मी एक भाग्य समजतोय या गावच्या माता मावल्या इथं आलेल्या आहेत आवर्जून कुस्ती पाहायला. मगाशी बघितलं पैलवान विजय झाला तर त्याच्या गालावरून आपली बोटं कडकडा मोडून त्याला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला. खरं तर तशानं त्या पैलवानाला दृष्ट लागत नसते. ते काम या मावल्या करतायत. शैलेश सारखा तगडा पैलवान पंजाबी पैलवान बरोबर लढतोय होम पिच वरती, होम ग्राउंड वरती. अजून मशीन तापली वाटत नाही. कुछ करिए पहलवान, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन भी करो. कुछ करना पड़ेगा. कुछ किए बिना जयजयकार नहीं होती. देवकोते सर, कोशिश करने वालों की कभी हार नहीं शैलेश होती. शेळके हा सेना दलाचा पैलवान. आमच्या गावामध्ये सेना दलाचे 7 पैलवान आहेत. 7 हो आता लक्षात आलंय माझ्या. पण शैलेश शेळके सेना दलाचा, डिव्हिजन सर, एक मिनिट, आकाश देशमुख सेना दलाचा. मी माझ्याकडे फोटो आहेत. माझे वडील शिवमूर्ती देशमुख सेना दलाचे, शिवदर्शन देशमुख सेना दलाचे. सांगतो आता लाईट खात्यातील 2 आहेत. बैतात्या शिंदे लाईट खात्याचे. शिक्षकामधून आमचा नारायण शिंदे मास्तर, हा सुद्धा शिक्षकामधून प्रत्येक खात्यामधून आणि रोजगारामधून कुठलाही काही केले पण कुस्तीचा छंद नाही सोडला. लिंबाजी भाऊ शेळके, जरा नरारी ऐकता का सावंत. माझं? माझं बोला. बी थोडं ऐकता का तुम्ही? बोला की, तुमचं ऐकतो आता. हे सगळं तुमचं ऐकलं, ही परंपरा आहे तुमची. पण एक गड्या लक्षात ठेवा, शिवराज द्राक्ष पैलवान महाराज केसरी झालेत. आणि परवाच एक बातमी आली पुण्यातून, पुण्याला क्रीडा अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. टाळ्या पाहिजे मग टाळ्या. पण मी मागणी करतोय, मी जरा पैलवानाच्या बाजूचा असतोय. शैलेश शेळकेसाठी तशी काय लातूर जिल्ह्यात तरतूद होऊ शकते का? तुमचे आवाज नेत्यांपर्यंत, प्रशासनापर्यंत गेला पाहिजे. ते होऊ शकतं. तुम्ही तिथवर पोहोचलं पाहिजे. ही कळकळीची विनंती आहे माझी तुम्हाला सर्वांना. बोला. युवराज गोरे बरोबर आहे सर. एक्समॅन, इंडियन आर्मी यांच्याकडून 500 रुपये बक्षीस शैलेश भाऊला आलेलं आहे. कुस्तीवरती तुमचं प्रेम आणि कुस्तीची ही जी का मागणी आहे, पैलवानला इंडियन आर्मीत आहेत पण त्यांच्या खेळाचा जिल्ह्यातल्या खेळाडूला होतकरू पैलवानला फायदा व्हावा यासाठी क्रीडा अधिकारी नेमता येतोय. आणखी एक राहिला आमचा क्रॉस कंट्रीमध्ये सेना दलाच्या, ऐका म्हणजे धावण्याच्या, बालाजी शेळके बीजी मधून त्यांच्या एरिया आणि कमांडमध्ये स्वर्ण पदकाचा मानकरी. सर्व टाकावाशांना विनंती आहे. धनंजय आप्पा परसने साहेब म्हणतात, बरं झालं सर तुम्ही सांगितलं. मी गेल्या गेल्या आमदार अभिमन्यू पवार साहेबांकडे ही तुमची भावना व्यक्त करतो. जरा धनंजय आप्पांसाठी टाळ्या करावं. मी माझ्या मनातलं बोललो ना, ह्यांच्या मनातलं फक्त मी व्यक्त केलंय. निमित्त बी आहे पण ही गरज आहे काळाची.
औसा तालुक्यातील ते एक नामवंत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि देवकते सरांनी मगाशी सांगितलं, खरोखरच आजही कुस्ती क्षेत्रामध्ये फक्त 3 अर्जुन अवॉर्ड आहेत आणि माजी सैनिक सिद्धार्थ लोखंडे साहेब यांच्याकडून शैलेश पैलवानला 200 रुपयात बक्षीस आलेलं आहे. त्या 3 अर्जुन अवॉर्डीमध्ये 2 अर्जुन आणि अवॉर्ड सौरभ चव्हाण हे महाराष्ट्र इंडियन आर्मी भारताच्या सीमेवर आहे. आता सध्या लाईव्ह कुस्ती पाहतायत आणि 5,000 रुपये ऑनलाईन पाठवलेत. कुणाकडे तेवढं ते सांगा. विशाल देशमुखकडे रोख आलेत शैलेश भाऊ साठी. 2 अर्जुन अवॉर्ड मी सांगत होतो. कुस्ती क्षेत्रामध्ये फक्त 3 आणि आपल्या मराठवाड्याचे 2 आदरणीय काकासाहेब पवार आणि DYSP राहुल नावारे हे मराठवाड्यातले आहेत. परंतु आपला मराठवाडा नेत्यापर्यंत जाण्यासाठी आपण कमी पडतो. याचं दुःख आपण प्रशासनापुढे कुठंतरी मांडलं पाहिजे. पैलवानांची कथा आणि पैलवानांच्या खऱ्या अर्थाने व्यथा जोपर्यंत या पुढाऱ्यांना समजत नाहीत, खासदार आमदारांना समजत नाहीत, तोपर्यंत मंत्रालयामधून एकही कागद हालत नाही. मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर आम्ही अनेक वेळेस संपर्कामध्ये होतो. कशा पद्धतीनं GR निघाला, त्या GRचं अनुसरण कशा पद्धतीने केलं आणि त्याला पाठपुरावा पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत पुढाऱ्यांनी, नामवंत खासदारांनी कशा पद्धतीने केला आणि GR पारित करून पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना क्रीडा अधिकारी म्हणून नेमणूक केली. परंतु त्याच दर्जाचे, त्याच क्वालिटीचे आणि त्याच गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण घेणारे आपल्याही मराठवाड्यामध्ये भरपूर पैलवान आहेत. तुम्ही सांगितलं सर, अत्यंत योग्य आणि रास्त मांडणी केली. भविष्यामध्ये यामध्ये आपण काहीतरी बदल करू. आपण सर्व पुढारी नेते मंडळ यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. धन्यवाद. तुम्ही दोघांनी सूचना केली, आमदारकडे जावा, खासदारकडे जावा. मी तर आमच्या गाव असा आहे, आम्हाला कुण्या पुढाऱ्याची गरज नाही. आम्ही स्वतः पुढच्या वर्षी शिवरात्रीपर्यंत स्वतःच्या पैशावर म्हणजे गावच्या आम्ही तालीम 2 मजली उभा का संदीपानबाई हात वर का, तुम्ही हात वर करा, गावाचा हात आहे. टाळ्या वाजा टाळ्या. पुढच्या वर्षीपर्यंत स्वतःच्या ताकदीवर म्हणजे गावच्या ताकदीवर या ठिकाणी तालीम होईल. ज्यांना सहकार्य करायचं आहे त्यांनी सहकार्य करावं आणि पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत आपल्या तालमीचं उद्घाटन या सर्व आता आलेले स्टेजवरचे खालचे यांच्याच शुभ हस्ते होईल, हे मी गावकऱ्यांच्या वतीनं शब्द देतो. धन्यवाद. आणि मैदानामध्ये चालू असणारी कुस्ती सोनी पैलवान पंजाब केसरी किताबाचा मानकरी आहे. शेळकेनं कब्जा घेतलेला प्रत्येक आणि पुन्हा 7 जानेवारी 2019 थरार. पुन्हा याच देही आणि याच डोळा पाहण्याचं सद्भाग्य तमाम टाकाकर नगरीला लाभलेला आहे. खऱ्या अर्थानं भीमाशंकर केसरी किताबाचा मानकरी पुन्हा शैलेश भाऊ शेळके हे झालेले, त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक. शिवाजी गोरे यांच्याकडून शैलेश भाऊसाठी 100 रुपयाचं बक्षीस. बळी शंभा शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे शैलेश भाऊसाठी. अत्यंत तगड्या आणि नामवंत कुस्त्या करीत हे मैदान या ठिकाणी संपन्न झाल्याचं मी सर्वांच्या समक्ष जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.